पूजा खेडकर यांनी IAS होण्यासाठी केलेली बनवेगिरी उघड झाल्यानंतर DOPT कडून त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात आली। तशा अनेक नोटिसा पूजा खेडकर यांना बजावण्याचा प्रयत्न UPSC आणि DOPT कडून करण्यात आला। मात्र या नोटिशींना पूजा खेडकर यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर 16 ऑगस्टला म्हणजे कालपर्यंत पूजा खेडकर यांना त्यांची बाजू मांडण्याची अखेरची संधी देण्यात आली होती। मात्र ही संधी देखील पूजा खेडकर यांनी नाकारल्यानंतर DOPT कडून पुण्यातील बाणेर रस्त्यावरील त्यांच्या या ओमदीप बंगल्याच्या गेटवरती नोटीस चिकटवण्यात आली होती। अशीच नोटीस पूजा खेडकर यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव इथल्या घराच्या दरवाजावरती देखील चिकटवण्यात आली होती। मात्र या ठिकाणी ही नोटीस संध्याकाळी चिकटवण्यात आल्यानंतर खेडकर कुटुंबियांच्या या बंगल्याच्या आतमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी ही नोटीस काढून टाकली। त्यामुळे आता आपल्याला ही नोटीस या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। मात्र आतमध्ये काही लोक आहेत ते देखील समोर येत नाहीयेत। पूजा खेडकर आणि एकूण खेडकर कुटुंबाचे वेगवेगळे कारनामे उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाया या खेडकर कुटुंबियांवरती केल्या। त्यासाठी या ठिकाणी अनेकदा नोटीस बजावण्यासाठी पोलीस आले, मात्र पोलिसांच्या नोटीस या खेडकर कुटुंबांनी स्वीकारल्या नाहीत। मग पोलिसांनी या ठिकाणी या नोटिसा चिकटवल्या। मात्र चिकटवलेल्या या नोटिसा देखील या खेडकर कुटुंबियांनी रात्रीच्या वेळी काढून टाकल्या आणि DOPT कडून डकवण्यात आलेली नोटीस देखील या खेडकर कुटुंबांनी अशाच पद्धतीने काढून टाकली आहे। दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे। 22 ऑगस्टपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय। मात्र आता UPSC कडून DOPT कडून त्यांना नैसर्गिक न्यायाच्या अपेक्षेने देण्यात आलेली संधी, या संधीची मुदत संपल्यानंतर पूजा खेडकर यांच्यावरती UPSC कडून पुढची कारवाई होऊ शकते। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।